सदर मित्रांनो, मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे। सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड 216 मध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज 4 जुलै 2024 आजच्या दिवशी 4 जुलै 2007ला माझी आई शेवंताबाई मेश्राम ह्या जग सोडून गेल्यात। त्यांची आठवण आजही डोळ्यासमोर तशीच जागृत आहे, जशी आधी होती, आज आहे आणि पुन्हा राहणारच आहे। त्याच संदर्भामध्ये अनेक गोष्टी आठवतात। आई आठवली की एवढंच आठवतं, पाया तळी दिसावी इतकीच मायभूमी, पाया तळी दिसावी इतकीच मायभूमी, गरिबीत प्रेम टळणे दुःखी मुसाफिराचे, जगण्यात रोज मरणे दुःखी मुसाफिराचे, आहे अनाथ फिरणे दुःखी मुसाफिराचे। अतिशय संवेदनशील आठवण येते। 2 जीवनातल्या अशा काही घटना असतात, त्या आठवतात। आई जडली त्यावेळेस तिने जवळजवळ 4 ते 5 महिने मेडिकल कॉलेजमधील वॉर्ड नंबर 39मध्ये ती जीवनाशी झुंजत होती। त्यातून बरी झाली। माझ्या लग्नानंतर जवळपास संसार चांगला झाला, सर्व झालं, व्यवस्थित होतं। परंतु काळाने पुन्हा झडप घातली। 5 वर्षापासून पॅरालिसिसशी लढता 4 जुलै 2007ला ती निघून गेली। तो शेवटचा श्वास मी प्रत्यक्ष डोळ्यांनी मरण पाहिलं तर असं वाटतं की जगात काहीच उरलेलं नाही, इतकंच आठवतं आणि आठवत राहतं। या ओळीनिशी भुके जल्यांच्या दुधाच साठी, भुके जल्यांच्या दुधाच साठी, मुकी वेदना जीवन श्रमते, भुके जल्यांच्या दुधाच साठी, मुकी वेदना जीवन श्रमते, कधी कुणाची आई बनते, कधी कुणाची बाई बनते, उजेडणाऱ्या अंधाराशी लपून ती आजच जळते, मरणासाठी रोजच जगते, जगण्यासाठी रोजच मरते, कशीही असली आई तरी आपली आई आईच असते, जगात जेव्हा आई नसते, उरले तेव्हा काहीच नसते, उरले तेव्हा काहीच नसते। मित्रांनो, स्मरणांजली आई 2 या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। आपण या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। आपण आपल्या कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी, महत्त्वाचा विचार, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या कल्पना, महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा। आम्ही त्याचं पालन करू। आईवर आपण प्रेम करता। आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार, धन्यवाद। जय भीम, जय संविधान, जय आई।